मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की क्वेश्चन टॅगमध्ये होकारार्थी आणि नकारार्थी टॅग असेल तर कशा प्रकारे वाक्य सोडवायची असतात ते. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जर वाक्यात जर आय एम असं होकारार्थी करता क्रियापद असेल किंवा नकारार्थी क्रियापद असेल तर कशा प्रकारे टॅग करायचा. आय एमने जर सुरुवात झाली असेल तर आता इथे वाक्य आहे आय एम राईट. काय आहे? आय एम राईट. नेहमीप्रमाणे आपलं जसं वाक्य आहे तसंच्या तसं लिहायचं आय एम राईट, कॉमा द्यायचा आणि टॅग करत असताना आय एमच्या इथे आहे ना, हा एम आहे ना त्याच्याऐवजी आपण काय लिहायचं आरंट आय. काय लिहायचं ह्याच्या जागी आपण काय लिहायचं आहे आरंट आय. आय एम असे होकारार्थी करता क्रियापद असेल तिथं आरंट आय असा टॅग करायचा असतो. आणि आय एम नॉट टायर्ड हे पण वाक्य जसंच्या जसं लिहायचं आय एम नॉट टायर्ड. आय एम नॉट टायर्ड स्वल्पविराम द्या, कॉमा द्या, नॉट काढायचं आहे आणि इथं काय करायचं आहे नॉट काढून एम आय करायचं. काय एम आय आय एमचं उलट काय करायचं एम आय करायचं. इथे आपण काय केलं होतं आरंट आय केलं होतं कारण टॅग हा आपल्याला नकारार्थी करायचा होता निगेटिव्ह करायचा होता म्हणून आरंट आय आर नॉट. एम नॉट असं येत नाही म्हणून आरंट आय आपण केलं. इथे नकारार्थी टॅग आहे म्हणून ह्याचा होकारार्थी टॅग करणार आहे एम आय आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. हा क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका, प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा. त्यापुढे आपण बघणार आहोत की जर आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असेल, नीट लक्ष देऊन ऐका, जर आज्ञार्थी वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचा टॅग कशा प्रकारे द्यायचा. आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असेल तर टॅग कशा प्रकारे द्यायचा. ज्यावेळेस आज्ञार्थी वाक्य आपल्याला होकारार्थी असेल तर त्याचा टॅग देताना काय करायचं असतं विल व्यू लिहायचं असतं. विल व्यू म्हणजेच ब्रिंग दॅट पेन कॉमा आणि विल यू आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. लक्षात ठेवायचं आज्ञार्थी वाक्याचं टॅग करत असताना दिलेलं वाक्य जसंच्या तसं लिहायचं आणि टॅग देताना कॉमा द्यायचा आणि नंतर विल व्यू आणि क्वेश्चन मार्क द्यायचं. हे आज्ञार्थी वाक्याचं म्हणजे कोणतेही आज्ञार्थी वाक्य असू दे की टॅग देताना आपल्याला क्वेश्चन टॅग देताना विल यू असा वापरायचा असतो. त्यानंतर आपण लेट्सने जर सुरू होणारं वाक्य असेल, लेट्सने सुरू होणारं वाक्य असेल तर कशा प्रकारे टॅग द्यायचा असतो. तर लेट्सने ज्यावेळेस वाक्य सुरू होत असतं त्यावेळेस टॅग देताना आपण शॅल वी असं लिहिला जातो. काय लिहिला जातो शॅल वी. आपण बघूया आता ते वाक्य. तर तुम्हाला मी म्हटले की लेट्सने वाक्य ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस टॅग देताना आपण काय करायचं आहे शॅल वी असा लिहायचा आहे. म्हणजे आता हे वाक्य काय लिहिणार आहोत आपण लेट्स गो नाऊ कॉमा शॅल वी आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे हा आपण टॅग द्यायचा असतो. ह्यानंतर जर विधानार्थी वाक्यामध्ये एव्हरीवन एव्हरीबडी असे जे इत्यादी सर्वनामांसाठी काय वापरायचं दे हे सर्वनाम वापरायचं आणि मग क्वेश्चन टॅग द्यायचा. ते क्वेश्चन टॅगमध्ये वापरायचं. नीट लक्ष द्या, मी काय म्हटलेलं आहे की विधानार्थी वाक्यात एव्हरीवन एव्हरीबडी इत्यादी सर्वनामांसाठी दे हा सर्वनाम क्वेश्चन टॅगमध्ये वापरायचं असतं. आता ते वाक्य आपण बघूया, म्हणजे वाक्य तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते समजेल. आता मी तुम्हाला बोलले होते की विधानार्थी वाक्यामध्ये एव्हरीवन एव्हरीबडी इत्यादी सर्वनामांसाठी काय वापरायचं असतं दे वापरायचं असतं. म्हणजे आपण इथे एव्हरीवनच्या ऐवजी काय वापरणार दे वापरणार. इथे जर पुढे जर बघितलं तर कीपचं भूतकाळी रूप काय येतं केप्ट. त्यामुळे क्वेश्चन टॅग देताना आपल्याला काय देता येणार आहे डिडंट दे द्यायचं आपल्याला. हे वाक्य आहे जसंच्या तसं लिहिलेलं आहे एव्हरीवन केप्ट क्वाईट कॉमा आणि काय सांगितलं इथे एव्हरीवनच्या जागी काय लिहायचं आपल्याला दे लिहायचं आहे. पण इथं भूतकाळी रूप काय आहे कीपचं भूतकाळी रूप केप्ट आहे म्हणून इथं आपला टॅग देताना डिडंट दे द्यायचं आहे आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण हे विधानार्थी वाक्याचं टॅग देताना कसं करायचं ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर जर वाक्याच्या सुरुवातीला जर देअर असेल, वाक्याच्या सुरुवात दिलेल्या जर सेंटेन्सने जर देअरने जर स्टार्ट झाला असेल
तर त्याचा टॅग देताना कशा प्रकारे द्यायचा ते आता बघूया. तर आता दिलेल्या वाक्यामध्ये काय आहे, देअर आर मेनी पीपल. देअर आलेला आहे, तर हा देअर जो आहे तो हा देअर तसाच ठेवायचा असतो. टॅग करताना देअर आर मेनी पीपल कॉमा द्यायचा. आता इथं काय आहे सायकडे क्रियापद काय आर, तर आरंट देअर. हे देअर आहे जो जसा तसा ठेवून द्यायचा आणि क्वेश्चन मार्क द्यायचं. अशा प्रकारे आज आपण क्वेश्चन टॅग बघितलेला आहे. क्वेश्चन टॅग हा 1 मार्कासाठी विचारला जातो आणि हा आपला हातचा मार्क असतो. त्यामुळे मी जो आता तुम्हाला शिकवलेलं आहे ते ट्रिकमध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही नीट काळजीपूर्वक व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल ते. आणि ह्याच्यामध्ये आता आपण शिकवतो होकारार्थी वाक्याचं, नकारार्थी वाक्याचं होकारार्थी कसं करायचं आहे ते शिकलेलं आहे. त्यानंतर आपण आज्ञार्थी वाक्याचं होकारार्थी असेल त्याचा टॅग कशा प्रकारे द्यायचा, लेसने सुरू होणारे जे सेंटेन्स असतील वाक्य असतील त्याचा टॅग कसा द्यायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये, ह्या आता 2 व्हिडिओमध्ये आपण ते शिकलेलं आहे. ह्याच्या पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो आपला टेन्स, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं टेन्स, की ते टेन्स आपल्याला परीक्षेसाठी 10वीला विचारलं जातं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्स कशा प्रकारे सोडवायचे असतात वाक्य ते तुम्हाला मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्यास तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.